तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आत्मा बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद आणि रोटरी क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला। महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष अर्पणाताई सागर फुंडकर यांच्या हस्ते झाले। रानभाज्या हा पारंपरिक आहाराचा महत्त्वपूर्ण ठेवा असून नव्या पिढीला त्याची ओळख करून देणे गरजेचे आहे। प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एकदा रानभाज्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष फुंडकर यांनी केले। तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी रानभाज्यांचा ग्रामीण अर्थव्यवस्था, आदिवासी समाज आणि पारंपरिक शेतीशी असलेला संबंध स्पष्ट केला। कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर विकास जाधव यांनी रानभाज्यांची योग्य ओळख, स्वच्छता व शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करूनच सेवन करण्याचे आवाहन केले। महोत्सवात विविध शेतकरी गट, महिला बचत गट तसेच बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले होते। रानभाज्यांपासून तयार केलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉलही नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले। रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तर सहभागी शेतकरी व आदिवासी बांधवांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। स्थानिक जैवविविधता, पारंपरिक आहार आणि शेतकरी आदिवासी ज्ञानाचा वारसा जतन करण्यासोबतच रानभाज्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।